दरम्यान अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे, तर दुसरीकडे एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगरमधील निवासस्थानी बाप्पाचं आगमन झालंय। ही दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे विखेंच्या हस्ते बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे, तर दुसरीकडे खडसेंच्या हस्ते देखील बाप्पांची विधिवत पूजा करून गणपती बाप्पांची स्थापना करण्यात आली आहे। ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आपल्या सोबत आहेत। एकंदरीत गणरायाची स्थापना त्यांच्या हाती झालेली आहे, काय सांगाल? गणरायाची स्थापना झाली, काय मागणं केलं गणरायाकडे? आयुष्यामधला एक आनंदाचा क्षण तो असतो आणि गणराय हा विघ्नहर्ता आहे, त्यामुळे साऱ्यांवरचं विघ्न त्याने हरण केलं पाहिजे। हा संपूर्ण समाज सुखी समाधानी आनंदाने राहिला पाहिजे, शेतकरी समाधानी राहिला पाहिजे, अशी मी वारंवार त्यांच्या चरणी प्रार्थना करतो। विधानसभेच्या निवडणुका देखील समोर आहे, काय सांगाल? काय वाटतं? नाही, विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळेस काय आहे ते भूमिका आपण मांडू, पण आज मला असं वाटतं की महाराष्ट्रामधली राजकीय स्थिती फार काही चांगली नाही आहे। या राजकीय परिस्थितीमध्ये निश्चित आज वातावरण जे आहे ते वातावरण जे आहे, महागाईनं त्रस्त झालेली जनता आहे, एकमेकांच्या फोडाफोडीचं राजकारण चालू आहे। यामधून मला असं वाटतं की महाविकास आघाडीचं सरकार आता आलं पाहिजे। हे होते ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे। रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव।